हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द रेड हेडेड लीग हा जो लेसन आहे, त्यातला जो पार्ट सेकंड आहे, व्हॉट हॅपन नेक्स्ट डॉक्टर वॅटसन्स अकाउंट, याचं इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. म्हणजे सगळे क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नाऊ लेट अस सी क्वेश्चन फर्स्ट फ्रॉम द इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन प्रॉपर ऑर्डर. काही घटना दिलेल्या आहेत, तर तो घटनांचा क्रम आपल्याला इथं लावायचा आहे. होम्स अँड अदर्स गो टू द बँक, क्ले डिग्ज अ टनल. तर वेगवेगळ्या घटना या स्टेप बाय स्टेप झालेल्या आहेत, म्हणून आता आपण डायरेक्टली सिक्वेन्स लावून घेऊयात. आन्सर पहा. फर्स्ट कोणत्या इन्सिडेंटला आपण नंबर दिलेला आहे? द बँक रिसिव्ड अ लॉट ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स. तर ह्या इथल्या बँकेला बँक ऑफ फ्रान्समधून भरपूर प्रमाणावर गोल्ड रिसीव्ह झालेलं होतं, मिळालेलं होतं. सेकंड काय घडलं त्यानंतर? क्ले डिग्ज अ टनल. क्ले काय करत होता? तर टनल भुयारघर खोदण्याचं काम करत होता. थर्ड दिलेलं आहे रॉस क्लोजेस द ऑफिस ऑफ द रेड हेडेड लीग. आणि रॉसने काय केलेलं होतं? रेड हेडेड लीगचं जे ऑफिस त्याने सुरू केलेलं होतं त्यांनी ते बंद केलंय. त्यानंतर फोर्थ काय झालंय? होम्स व्हिजिट द एरिया अराउंड मिस्टर विल्सन्स शॉप. आणि मिस्टर होम्स जे होते डिटेक्टिव्ह, त्यांनी काय केलेलं आहे? मिस्टर विल्सनच्या शॉपचा जो एरिया आहे तिथं त्यांनी भेट दिली होती. त्यानंतर होम्स अँड अदर्स गो टू द बँक. आणि होम्स आणि त्यांच्यासोबत जे कोण होते ते सगळे कुठे गेले होते? तर बँकमध्ये गेले होते. आफ्टर दॅट व्हॉट्स हॅपन? क्ले अँड रॉस एंटर द सेलर टू स्टील द गोल्ड. आणि ह्या रॉसने आणि क्लेने जे भुयारघर तयार केलेलं होतं ते त्यातून त्यांनी त्या गोल्डला म्हणजे सोन्याची चोरी करण्यासाठी ते त्या सेलरमध्ये गेले, तळघरात गेलेले होते. होम्स कॅचेस द क्रिमिनल क्ले. आणि होम्सने अगदी व्यवस्थितपणे त्या जो गुन्हेगार होता, क्रिमिनल होता क्ले, त्याला पकडलं होतं. Question number second, find the adverbs from this part of the story that end with ly. Find the adjective in each of the adverb. तर आपल्याला ह्या स्टोरीमध्ये, उर्वरित स्टोरीच्या भागामध्ये ly लावलेले जे काही ॲडवर्ब्स आहेत ते शोधायचे आहेत आणि त्यांच्यासाठी करेक्ट असं ॲडजेक्टिव्ह आपल्याला इथं लिहायचं आहे. चला तर मग आन्सर पाहूयात. फ्रँकली, फ्रँक. सायलेंटली, सायलेंटली हे ॲडवर्ब आहे आणि त्याचं ॲडजेक्टिव्ह आलं आहे सायलेंट. केअरफुली, केअरफुल. फायनली, फायनल. क्विकली, क्विक. सडनली, सडन. रिअली, रिअल. ब्युटिफुली, ब्युटिफुल. थर्डमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली लाईव्ह इंग्लिश म्हणून. काय म्हटलंय त्यांनी? डू यू राईड अ बायसिकल? कधी तुम्ही बायसिकलवर म्हणजे सायकलवर बसला आहात का? रीड अँड फॉलो द बायसिकल युजर्स मॅन्युअल. आणि बायसिकल यूज करणाऱ्यांसाठी जे काही मॅन्युअल आहे तर ते रीड करा म्हणजे वाचा. आता काय दिलेलं आहे त्यांनी? अ बायसिकल युजर्स मॅन्युअलमध्ये एक सेफ्टी फर्स्ट दिलेलं आहे आणि रायडिंग सेफ्टी. तर 2 कॉलम दिलेले आहेत, 2 बॉक्सेस दिलेत आणि वन बाय वन तुम्हाला ते सगळं रीड करायचंय, वाचायचंय. इथं सेफ्टी फर्स्ट म्हणजे सायकलवर बसण्या अगोदर तुम्ही काय-काय चेक करायला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि सायकलवर बसल्यानंतर कोणकोणत्या नियमांचं पालन करायला हवं. तर ते सर्व ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये देण्यात आलंय. त्यानंतर पार्ट 2 फिल इन एअर इंटू द बायसिकल टायर प्रोसिजर आणि स्टेप्स. त्यानंतर टायरमध्ये हवा कशा पद्धतीने भरायची त्या सायकलमध्ये, हाऊ टू मेंड अ पंक्चर. आणि सायकल जर पंक्चर झाली असेल तर ती दुरुस्त कशी करायची. ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेल्या दिसून येत आहेत. पहा सगळे आणि सगळे छान असे रूल इथं दिलेले आहेत. तर तुम्ही काय करायचंय ते सगळं व्यवस्थितपणे रीड करायचंय म्हणजे वाचून टाकायचंय. कारण आपली व्हिडिओ मी जर प्रत्येक सेंटेन्स वाचत गेली आणि एक्सप्लेन करत गेली किंवा मराठीत सांगत गेली तर व्हिडिओ नक्कीच वाढेल. त्याऐवजी तुम्ही व्यवस्थित ती समजून घ्या, एक-एक सेंटेन्स रीड करा. तर ह्याच ॲक्टिव्हिटीचा बी भाग पहा. रीड द वर्ड पिक्चर ऑफ अ बायसिकल केअरफुली. आता एक छानशी बायसिकल बनवलेली. कशाने बनवलेली? खूप असे वर्ड्स तिथं दिलेले आहेत आपल्याला वेगवेगळे आणि कशाशी संबंधित आहेत? तर बायसिकलशी संबंधित असेच वर्ड्स आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं तर भरपूर असे वर्ड्स तिथं आहेत. त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला? लिस्ट द वर्ड्स फ्रॉम द डायग्राम. आणि ही जी काही बायसिकलची डायग्राम देण्यात आलेली आहे, तर त्यामधून आपल्याला त्या वर्ड्सची एक लिस्ट बनवायची, एक यादी बनवायची. आन्सर पाहूयात. कोणकोणते वर्ड्स तिथं आलेले आहेत आपण पाहूयात. सॅडल, सीट पोस्ट, सीट स्टे, सीट ट्यूब, हेड ट्यूब, ब्रेक, स्टेम हँडल बार, ब्रेक लिव्हर,
टॉप ट्यूब, डाउन ट्यूब, शिफ्टर, चेन रिंग, चेन स्टे, क्रँक पेडल वॉल्व, स्पोक, टायर, रिम, कॅसेट फ्री व्हील, डेरेलियर. डेरेलियर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, एक प्रकारचा तो गिअर असतो. फॉक हब. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे पहा. राईट दीज वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम इन द फॉलोइंग टेबल. यू मे ॲड द सायकल पार्ट्स दॅन दोज शोन इन द डायग्राम. तर काय म्हटलं या क्वेश्चनमध्ये योग्य तक्त्यात योग्य शब्द आपल्याला या डायग्रामवरनं लिहायचे किंवा तुमचे काही वर्ड्ससुद्धा तुम्ही इथं ॲड करू शकतात. विच ऑफ दीज वर्ड्स आर यूज्ड इन युअर मदर टंग विदाऊट एनी चेंजेस. फर्स्ट कॉलममध्ये फर्स्ट तक्त्यात काय दिलेलं आहे त्यांनी की असे काही शब्द जे तुम्ही तुमची मदर टंग जेव्हा म्हणजे यूज करत असाल, तुमची मातृभाषा यूज करत असाल, तेव्हासुद्धा ते शब्द चेंज होत नाही, बदलत नाहीत. तर असे शब्द ह्या कॉलममध्ये यायला हवेत. आपण डायरेक्टली आन्सर पाहूयात. तर असे शब्द आहेत सीट, हँडल आणि वॉल्व. तर हे आपण जसेच्या तसे आपल्या मातृभाषेत यूज करत असतो. नेक्स्ट कॉलम आहे विच वर्ड्स आर यूज्ड इन युअर मदर टंग विथ अ फ्यू चेंजेस. तुमच्या मदर टंगमध्ये हेच शब्द यूज केले जातात, पण थोडाफार बदल असतो त्या उच्चारण्यामध्ये. आता टायर कशा पद्धतीने यूज केला जातो, त्यानंतर ब्रेक, चेन, पेडल आपण पायडल म्हणतो. तर अशा पद्धतीने काही चेंजेस आपल्याला आपल्या मातृभाषेत करताना दिसून येतात. त्यानंतर लास्ट कॉलम पहा विच वर्ड्स हॅव अॅन इक्विव्हॅलंट्स म्हणजेच पॅरलल वर्ड्स, सेम वर्ड्स, समांतर असे वर्ड्स इन युअर मदर टंग म्हणजे तुमच्या मातृभाषेत तुम्हाला आढळून येतात. तर बायसिकलला आपण सायकलच म्हणतो. अशा पद्धतीने तुम्हाला हे तिघही कॉलम भरायचे आहेत. पहा त्यानंतर नेक्स्ट काय म्हटलंय राईट अदर सायकल ऑर बायसिकल रिलेटेड वर्ड्स दॅट यू यूज. तुम्ही सायकल आणि बायसिकलशी रिलेटेड, सायकल आणि बायसिकलचा अर्थ एकच होतो म्हणजे सायकल असा होतो. तर त्यांच्याशी रिलेटेड, त्यांच्याशी संबंधित असे जे काही वर्ड्स, जे काही शब्द तुम्ही यूज करत असाल, वापरत असाल, तर ते लिहायचे. जनरली आपण कोणकोणते शब्द वापरतो तेवढेच मी दिलेत. पहा बेल, कॅरी, रेस, रेसिंग सायकल, डबल सीट, एअर पंप, पंक्चर्ड, टायर, व्हील्स एक्सेट्रा. आणि त्यातलं नेक्स्ट अजून एक क्वेश्चन त्यांनी दिलाय पहा फाइंड द कंपाऊंड वर्ड्स यूज्ड इन द डायग्राम. डायग्राममध्ये दोन शब्द मिळून एक वर्ड असा तयार होताना आपल्याला दिसून येतोय. त्यालाच कंपाऊंड वर्ड्स असं म्हटलं जातं. तर ते कंपाऊंड वर्ड्स आपल्याला इथं लिहायचे आहेत पहा सीट पोस्ट, सीट स्टे, सीट ट्यूब, हेड ट्यूब, ब्रेक लिव्हर, टॉप ट्यूब, डाऊन ट्यूब, चेन रिंग, चेन स्टे, हँडल बार. आता ॲक्टिव्हिटीमधलं सी पार्ट पहा ट्रान्सलेट एनी वन पार्ट ऑफ धिस बायसिकल युजर्स मॅन्युअल. आता आपण जे काही युजर्स मॅन्युअल पाहिलं आहे त्यातला कोणताही एक पार्ट आपल्याला ट्रान्सलेट करायचा आहे, आपल्या मातृभाषेत त्याला भाषांतरित करायचं आहे. आन्सर पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो दुसरा कॉलम दिलेला आहे रायडिंग सेफ्टी म्हणजे अगदी सायकल चालवताना आपण कशी सुरक्षा बाळगायला हवी याचंच पूर्ण मराठीत भाषांतर मी इथं लिहिलेलं आहे. आन्सर रीड करूयात. सायकल चालवतानाची सुरक्षा, सावधान राहा, आपल्या चालवण्याचा आपला पुढील कृतीचा इतर चालकांना अंदाज येईल अशा पद्धतीने सायकल चालवा. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्सचं दिले पहा दुसऱ्या एखाद्या वाहनाला पकडून आपल्या सायकलीवर कधीही स्वार होऊ नका. त्यानंतर थर्ड आहे सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. फोर्थ दक्ष राहा, आकस्मिक घटना किंवा अडथळ्यांकडे लक्ष ठेवा. आणि फिफ्थ आहे परिचित मार्गावरून प्रवास करा. त्यानंतर डी पहा कलेक्ट स्पेसिमेन्स ऑफ अदर मॅन्युअल्स अँड एक्झिबिट देम इन द क्लासरूम. तुम्हाला काय करायचं आहे अशाच पद्धतीचे जे काही माहिती पुस्तक असतील हे जे आपण मॅन्युअल पाहिलं सायकलसाठीचं तशाच पद्धतीचे काही नमुने तुम्हाला गोळा करायचे आहेत आणि ते वर्गामध्ये प्रदर्शित करायचे आहेत. आणि ई भाग पहा ट्राय टू ड्रॉ अ सिमिलर वर्ड पिक्चर ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑफ युअर चॉईस. आता इथं कशा पद्धतीने सायकलचं पिक्चर दिलं आहे आणि वर्ड्सच्या साह्याने ते कंप्लीट केलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही बाईक घेऊ शकाल, बाईकचं एक पिक्चर तयार करून ते वर्ड्स तुम्ही तिथं यूज करू शकतात. तर तुम्हाला जी वस्तू आवडत असेल त्या वस्तूचं अशाच पद्धतीचं शब्दचित्र तुम्हाला इथं रेखाटायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो द रेड हेडेड लीगचं पार्ट सेकंडचं वर्कशॉप आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंटसुद्धा. ओके, थँक्यू.